कोरेगाव पार्क ही पुण्यातील अतिश्रीमंतांची वसाहत, बिल्डर, उद्योजक यांची ही वसाहत। याच कोरेगाव पार्क मध्ये एक दोन नाही तर तब्बल 40 एकर जमीन अमेडिया कंपनीनं खरेदी केलेली आहे। या कंपनीचे मालक धनकुबेरच असले पाहिजे। ज्या भागात जमिनीचे भाव गगनाला भिडले तिथे तब्बल 40 एकर जमीन खरेदी करणारे कुबेराशिवाय दुसरे कोण असणार? सामान्य माणसाचं हे काम असूच शकत नाही। अमेडिया कंपनीच्या मालकांचं नाव काय आहे तेही आम्ही सांगणार आहोत। अमेडिया कंपनीच्या मालकांचं नाव आहे पार्थ अजित पवार आणि दिग्विजय अमरसिंग पाटील। कोरेगाव पार्क मधील जमीन खरेदी करून त्या ठिकाणी IT पार्क उभारण्याचा त्यांचा इरादा असल्याचं दाखवण्यात आलंय। पार्थ अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आहेत। पार्थ पवारांनी माढा लोकसभा निवडणूक लढवली आहे, त्यामध्ये त्यांना यश आलेलं नव्हतं। अजित पवारांचं बारामतीमधील सर्व साम्राज्य पार्थ पवारच पाहतात। पार्थ पवार आणि दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्या अमेडिया कंपनीनं कोरेगाव पार्क मधील तब्बल 40 एकर जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा आरोप होतोय। या जमिनीचं मार्केट व्हॅल्यू 1800 कोटी रुपये असल्याचं आता समोर येत आहे। पार्थ पवार यांनीच ही जमीन विकत घेतली आहे हे कोरेगाव पार्क मधील या जमिनीच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होतं। व्यवहार झाला, ती जमीन अमेडिया नावाच्या कंपनीनं विकत घेतली आहे। खरेदी व्यवहार झाला, त्या कागदपत्रांवर अमेडिया कंपनीचे नाव आणि कंपनीचे मालक भागीदार पार्थ पवार आणि दिग्विजय अमरसिंग पाटील यांची स्वाक्षरी आहे। 300 कोटींची जमीन विकत घ्यायची तर त्यासाठी सरकारला कोट्यवधीची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार होती। सरकारकडून स्टॅम्प ड्युटी माफ करून घेण्यासाठी अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांनी सरकारच्या IT धोरणाचा मार्ग निवडला। काय आहे राज्याचं IT धोरण? राज्य सरकारच्या धोरणानुसार माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उपक्रमामध्ये एकूण स्थिर भांडवल गुंतवणुकीच्या कमीत कमी 25% एवढी अतिरिक्त स्थिर भांडवल गुंतवणूक केल्यास विस्तार किंवा विविधीकरण प्रकल्प मानलं जाईल आणि हा घटक मुद्रांक शुल्क माफीस पात्र राहील। तसेच ज्या माहिती तंत्रज्ञान उद्योगांना संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून वैध प्रारंभ प्रमाणपत्र किंवा रेरा मंजुरी मिळेल किंवा रेरा मंजुरी मिळाली असल्यास अशी माहिती तंत्रज्ञान उद्यानांमध्ये स्थापित होणारे माहिती तंत्रज्ञान घटक हे मुद्रांक शुल्क सूट मिळण्यास पात्र असतील, असं हे धोरण आहे। या जमीन व्यवहार आणि स्टॅम्प ड्युटी माफीची टाइमलाईन पाहिली तर सरकार किती गतिमान आहे याचा हा जिवंत पुरावाच म्हणावा लागेल। 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीनं IT पार्क उभारणार असल्याचा ठराव केला। 2 दिवसांनी म्हणजेच 24 एप्रिल 2025 रोजी राज्याच्या उद्योग संचालनालयानं त्यावर स्टॅम्प ड्युटी माफीचा निर्णय घेतला। अशा प्रकारे अवघ्या 27 दिवसांमध्ये जमीन खरेदीचा व्यवहार होतो। सरकारच्या IT धोरणाचा लाभ उचलून स्टॅम्प ड्युटी माफ करून घेण्यात आली। 40 एकर जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्यात आली आणि सरकारचा कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ देखील करून घेण्यात आली। सरकारच्या प्रचलित दरानं 300 कोटी रुपयांच्या या खरेदीवर 21 कोटी रुपये शुल्क भरावं लागलं असतं, तब्बल 21 कोटी। म्हणूनच अंजली दमाने यांकडून विचारलं जात आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला नकार घंटा आणि स्वतःच्या मुलाला 1800 कोटींची डील, त्यावर 126 कोटींची स्टॅम्प ड्युटी होते। हे डील 300 कोटींचं दाखवून त्यावरचे 21 कोटी देखील माफ, ही माफी फुकट नव्हती का? स्टॅम्प ड्युटीच्या माफीमुळे सरकारच्या महसुलाचं नुकसान झालंय। यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या अमेडिया कंपनीनं हा व्यवहार केलाय त्या अमेडिया कंपनीचं भांडवल केवळ 1 लाख रुपये इतकं आहे आणि 1 लाख रुपये भांडवल असलेली कंपनी 300 कोटींचा व्यवहार कसा करते? दरम्यान पुण्यातील कोरेगाव पार्क मधील जी जमीन खरेदी करण्यात आली आहे ती महार वतन असल्याचं समोर आलंय। महार वतनाची ही 40 एकर जागा आहे। ही जमीन बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती। सरकारच्या ताब्यातील जमिनीवर कोणताही प्रकल्प नाही। प्रकल्प न झाल्यास ही जमीन मूळ मालकांना परत देण्याची तरतूद आहे। पण आता या जमिनीचा व्यवहार झालाय, ही जमीन अमेडिया कंपनीनं विकत घेतली आहे, तेव्हा ती परत मूळ मालकांना देणार का असाही सवाल उपस्थित होतोय। खरं तर 300 कोटींमध्ये ही जमीन विकत घेण्यात आली, तिथे बाजार मूल्य 1800 ते 2000 कोटी रुपये।
एवढा अवकाशाला भिडणारा भाव असणाऱ्या जमिनीचा व्यवहार अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये झाल्यानंतर सरकार आता जागं झालंय. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. सर्व विरोधी पक्षांनी या प्रकरणी सरकार आणि अजित पवारांना धारेवर धरलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांनी घोटाळा केल्याचं म्हटलंय. मेवा भाऊंच्या राज्यात 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघी 500 रुपये. या प्रकरणी जी कारवाई एकनाथ खडसेंवर केली तशीच अजित पवारांवर करणार का, असा सवालही दानवेंनी केलाय. खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या पत्नी आणि जावयाने भोसरी MIDC मध्ये 3 एकरचा भूखंड अत्यंत कमी किमतीत खरेदी केला असा आरोप त्यांच्यावर झाला. या प्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016 मध्ये त्यांचा राजीनामा घेतला होता. आता पुण्यातच जमीन घोटाळा झालाय. 1800 कोटींची जमीन 300 कोटी रुपयात विकण्यात आली आहे. महार वतनाची ही जमीन आहे आणि उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा त्यात अडकलाय आणि मुख्यमंत्री पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आहेत. आम्ही कोरेगाव पार्क जमीन खरेदी व्यवहारात काय काय झालं ते तुमच्या समोर ठेवलंय. या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.